संपन्न विद्यार्थी ज्या ठिकाणी निर्माण केला जातो अशा जिल्हा परिषद शाळांचा निरनिराळ्या उपक्रमातून अष्टपैलू नागरिक निर्माण करणारी शाळा म्हणून जिल्हा परिषद शाळा ओळखली जाते। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रुप या शाळेमध्ये आज बाल आनंद मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान खूप महत्त्वाच्या पद्धतीने या ठिकाणी मिळतं आहे। प्रत्येक विद्यार्थी आपल्या आणलेल्या वस्तू, भाज्या, फळं, त्याचबरोबर घरातून बनवलेले पदार्थ या सर्वांचं प्रदर्शन अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी करत असताना दिसत आहेत। या शाळेच्या या उपक्रमामध्ये तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सौभाग्यवती सुतार मॅडम यांनी या ठिकाणी सहभाग घेतला। आम्ही सर्वांनी या बाल आनंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आनंदामध्ये नमस्कार, मी तिप्पण्णा रामचंद्र कुंबळे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रुप, तालुका दक्षिण सोलापूर। आज दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी शाळेमध्ये बाल आनंद बाजार आम्ही भरवलेलो होतो। या बाजारामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, व्यावहारिक कौशल्य, त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला। यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी हिरिरीने भाग घेऊन कोणी खाद्यपदार्थ, खाद्य पदार्थ, त्याचबरोबर भाजीपाला आणि अगदी शुद्ध सेंद्रिय खतापासून तयार केलेले पालेभाज्या या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन विक्री केले। यात बराचसा नफा विद्यार्थ्यांनी मिळवलेला आज आपल्याला दिसून येतो आहे। त्याचबरोबर शिक्षकांनी आणि आमच्या तालुक्याचे माननीय गटशिक्षणाधिकारी सौ सुतार मॅडमसुद्धा या बाजाराला भेट दिल्या आणि त्यांनी उद्घाटन केले। त्यांनीसुद्धा बाजारामध्ये भरपूर खरेदी या ठिकाणी केले गेले। त्याचबरोबर विद्यार्थी आणि पालक, शिक्षक वर्ग या सर्वांचं सहकार्य या कार्यक्रमास मिळाले। आणि नमस्कार, माझे नाव जयश्री देवन मराठे, विशेष शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले मंद्रुप। आज आमच्या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा घेण्यात आला। त्यामध्ये शाळेतील इयत्ता पहिलीपासून ते 7वीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते। यामध्ये विद्यार्थ्यांनी पालेभाज्या, फळभाज्या तसेच संक्रांतीच्या सणानिमित्त विविध प्रकारचे मुलींसाठी लागणारे साहित्य आणले होते। यामध्ये मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळाले, शिवाय स्वतःकृती केल्यामुळे वेगळ्याच प्रकारचा आनंद त्यांना मिळाला। आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी या उपक्रमामध्ये आनंदाने सहभागी झाले होते। तसेच गावातील पालकांचा व ग्रामस्थांचा सहभाग घेऊन